तर जिल्ह्यातला पाऊस पाणी कसा आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। खडकवासला धरणामधून 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्याच्या एकतानगर परिसरात पाणी भरण्यास सुरुवात। एकतानगर भागात पाणी शिरल्यानं सोसायटीतून 2 वयोवृद्ध नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढले। लष्कराच्या बोटीतून दोन्ही नागरिकांना पाण्यातून बाहेर काढण्यात आलं। साचलेल्या पाण्यातून वाट काढत राज ठाकरे पुण्यातील एकतानगरमध्ये पोहोचले। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर एकतानगरमधील नागरिकांशी राज ठाकरेंचा संवाद। निळ्या पूररेषेतील घरांचं कायमस्वरूपी स्थलांतर करता येईल का याबाबत स्थलांतराचा प्रस्ताव आणि आराखडा तयार करा। मुख्यमंत्री शिंदेंच्या जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना सूचना। वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ आता परिस्थिती निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील पूर स्थितीविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन। नाशिकच्या रामकुंड परिसरातून एक पर्यटक वाहून गेल्याची घटना समोर। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं गोदावरी नदीला पूर, तर पुराच्या पाण्यात एक पर्यटक वाहून गेल्याची माहिती। गडचिरोलीच्या भामरागडमधील पर्लकोट नदीवर 1 फूट पाणी, तर पर्लकोट नदीवरील पूल वाहतुकीसाठी कालपासूनच बंद। भामरागड शहरात नागरिकांचं जनजीवन विस्कळीत। नाशिकमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोमेश्वर धबधब्याचं सौंदर्य फुललंय, तर गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद। बारवी धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे महामार्गावर पाणी। उल्हास आणि रायते नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं रायते पूल वाहतुकीसाठी बंद आहे।